मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की वन जमिनीवरती 25,000 वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे करतायत आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते। याच्या अगोदर देखील KDMC असेल, अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल, त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण हाती घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील त्याच्यावरती देखील महानगरपालिका देखभाल करत असते आणि त्याच्याने जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल या ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न असतात। इथे येण्यापूर्वी मी वन विभागाच्या अजून एका कार्यक्रमाला जाऊन आलो, ते देखील मला आवर्जून इथे सांगायचं आहे की वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट हॉस्पिटल ची निर्मिती जी आहे ही टायगरमध्ये करण्यात आलेली आहे। तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील। पक्षी असतील, प्राणी असतील, बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट्स असतील, ऑपरेशन्स असतील, त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये टायगरमध्ये त्यांनी केलेली, त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो। त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे। मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक परेलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं, तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये टायगरमध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या टायगरमध्ये होऊ शकतं, कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे। त्यांना सांगितलं 100 कोटीचा एक मोठा DPR तयार करा, त्याच्यासाठी DPTC मधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने असेल, हा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी, एन्क्लोजर्स असतील, हॉस्पिटल्स असतील, हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील। तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही। एक चांगली फॅसिलिटी, एक चांगलं एन्क्लोजर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये टायगरमध्ये तयार होईल, त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत। पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे, कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी 100, 200, हजारो कोटी रुपये जे आहे हे आपण वापरत असतो, आणत असतो, पण मुख्य प्राण्यांसाठी देखील त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ती उभी राहिली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज पहिलं पाऊल जे आहे हे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे। भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू, रेस्क्यू सेंटर हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।